नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 11 आणि 12 एप्रिलच्या करंट अफेअर्स जे आहेत त्या आपण इथे कव्हर करणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला एक PDF असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल, त्याच्यावर थ्रू तुम्ही हे लेक्चर डाउनलोड करू शकता PDF स्वरूपामध्ये। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाची लिंक आहे, बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा। लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका। चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा कालचा क्वेश्चन काय होता, खालीपैकी कोणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली। ओके, आता याच्यामधून तुम्हाला काय करायचं होतं की जे उच्च न्यायालयाविषयी जे क्वेश्चन्स आहेत, ओके, पॉलिटी, तुम्हाला करंटचं रिलेशन जे होतं ते पॉलिटीशी लावायचं होतं आणि तुम्हाला इथे उच्च न्यायालयाविषयीचे जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथे करायचं होतं। ओके, आता ही शपथ आलेली आहे, तर शपथ कोण देतं, शपथेचं कलम काय आहे? ओके, कलम 219 आहे आणि उच्च न्यायालयातल्या प्रत्येक न्यायाधीशाला शपथ जे आहे ते राज्यपाल देतात। ओके, हे जे असं जे आहेत ते तुम्हाला पूर्ण माहीत असणं गरजेचं होतं। पण उच्च न्यायालयाची तरतूद कशामध्ये आहे, त्याची कलम 214 ते 232 मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 214 नुसार घटक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद सुद्धा आहे। त्याचं कलम काय 231 आहे। ओके, नेमणूक कशी केली जाते, हे जे सर्व आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ओके, तर याचं जे उत्तर आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ जी आहे ती घेतलेली आहे प्रदीप नंदराजोग। ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। शपथ कोण देतात, तर राज्यपाल देतात। मुंबई आहे म्हणलं तुम्हाला राज्यपाल माहीत असणं गरजेचं आहे, सी विद्यासागर राव। बघा आजचा पहिला क्वेश्चन, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ICC इंडियाचे नवीन अध्यक्ष खालीपैकी कोण बनले आहे? आता हे ICC आणि ICC क्रिकेट हे वेगळं आहे। ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ICC इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, तर नवीन अध्यक्ष बनलेले आहेत विक्रमजीत सिंह साहनी, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। ओके, इथं आता ICC आलेलं आहे, तर तुम्हाला ICCचा फुल फॉर्म सुद्धा माहित, म्हणजे तुम्ही करून घ्या क्रिकेटचा, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ते डिफरंट आहे। आता हे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे ते काय आहे, ही एक लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहे जी की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलला जे आहे ते सर्व डिस्प्यूट आहेत, रूल सेट करणं आहे, याचं काम करत असते। आणि जे इंडियाचं जे आहे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया, याच्या जे अध्यक्षपदी झालेले आहेत ते कोण झाले, विक्रमजीत सिंह साहनी यांची नेमणूक झालेली आहे। ओके, ते बघा कोणाच्या जागी नेमणूक झालेली आहे, तर जवाहर वडिवेलू यांच्या जागी झालेली आहे। ओके, बघा ही जगातील सर्वात मोठी, सर्वात प्रतिनिधी आणि व्यावसायिक संस्था आहे। स्थापना जी आहे ते 1919 ला झालेली आहे आणि मुख्यालय जे आहे ते पॅरिस फ्रान्स येथे आहे। ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे। बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या दिवशी विश्व होमिओपॅथिक दिवस साजरा केला जातो? तर तुम्हाला पहिल्यांदा जर लिंक जोडायची असेल तर होमिओपॅथिक दिवस जो आहे तो दिवस होमिओपॅथिकचे जनक जे आहेत त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो, त्याच दिवशी हा होमिओपॅथिक दिवस जो आहे तो साजरा केला जातो। तर होमिओपॅथिकचे जनक कोण आहेत, तर डॉक्टर क्रिस्टियानो फेडरिक सॅम्युएल हे आहेत। ओके, त्यांनी जे आहे ते 1969 साली पर्यायी औषधोपचार म्हणून जे आहे ते होमिओपॅथीची ही पद्धत विकसित केलेली होती आणि तोच त्यांच्या ज्या कार्याला समर्पित म्हणून असं हे जे आहे ते 10 एप्रिल हा दिवस जो आहे तो होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, ISO प्रमाणप्राप्त करणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते बनले आहे? आता हे ISO प्रमाणपत्र जे दिलं जातं ते काय असतं, तर एक क्वालिटी जी प्रोसेस असते त्या प्रोसेस ओरिएंटेड साठी जे असतं ते ISO प्रमाणपत्र दिलं जातं। तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी की ISO 9001, ओके, असं जे सर्टिफिकेट असतं ते अशा पद्धतीने दिले जातात। ओके, हे ISO जे असतं ते या सर्टिफिकेटसाठी दिलं जातं की तिकडची जी प्रोसेस आहे, आता एखादी कंपनी आहे, ऑर्गनायझेशन आहे, ती सुद्धा ISO सर्टिफाईड असते, मग त्यांची क्वालिटी प्रोसेस जी आहे त्याला हे रँकिंग केलं जातं। ओके, तर पहिल्यांदा तुम्हाला ISOचा फुल फॉर्म सुद्धा माहित पाहिजे आणि तुम्हाला ISOचा फुल फॉर्म काय आहे, तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन। ओके, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन। आता तुम्ही म्हणाल की एस पहिला आहे, ओ नंतर, हे याचं रिअल फुल फॉर्म आहे आणि जर तुम्ही अनऑफिशियल म्हणाल
तर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असा याचा जो आहे तो नॉन ऑफिशियल जो म्हणू शकतो आपण तो फुल फॉर्म आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याचा फुल फॉर्म काय आहे, तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. आणि हे जे प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे गुवाहाटी रेल्वे स्टेशनला. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी रेल्वे स्टेशन. भारतातील पहिले रेल्वे स्टेशन हे बनलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट होतो. आता हे गुवाहाटी रेल्वे स्टेशन आले, तर गुवाहाटी रेल्वे स्टेशन कुठे आहे हे सुद्धा माहित पाहिजे. गुवाहाटी जे आहे ही सिटी त्या स्टेटमधली सर्वात मोठी सिटी आहे आसाममधील. ओके, तर आपण आसामबद्दल थोडं सुद्धा बघूया. आसामची जी कॅपिटल आहे ती दिसपूर आहे. सीएम गव्हर्नर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इलेक्शन चालू आहे, तर त्यांच्या ज्या लोकसभा राज्यसभा सीट्स आहेत त्या सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आता बघू आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ISO जे आहे ते इथे तुम्हाला त्याची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. एस्टॅब्लिशिंग द स्टँडर्ड्स इन डिफरंट एरियाज ऑफ ॲक्टिव्हिटीज. ओके, हे स्टँडर्ड दिलं जातं, तिकडची प्रोसेस कशी आहे. ओके, त्यानंतर क्वालिटी कशी आहे याचं जे आहे तेच इथे एक सर्टिफिकेट आहे. द गुवाहाटी रेल्वे स्टेशन हॅज बिकम द फर्स्ट एव्हर इंडियन रेल्वे स्टेशन इन द इंडियन रेल्वेज टू गेट ISO सर्टिफिकेशन फ्रॉम द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT, प्रोव्हाइडिंग पॅसेंजर अम्युनिटी इन अ क्लीन अँड अ ग्रीन एन्व्हायरमेंट. ओके, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्टिफिकेट ISO असतात की 9001 असतात, तर तसंच हे जे सर्टिफिकेट आहे या कॅटेगरीसाठी जे दिलं जाणार आहे ते 14001 या सिरीजमधलं असणार आहे. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून घ्या. बघू पुढे. खालीलपैकी मालदीव या देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, आता मालदीव विषयी आपण ऑलरेडीच न्यूज पाहिलेल्या आहेत. मालदीवचे जे राष्ट्रपती होते मागच्या ह्याच्यामध्ये जे भारतामध्ये व्हिजिट केलेली होती, भारताने होती ती $1.4 अब्ज मदत जाहीर केलेली होती. त्यावेळीचे जे अध्यक्ष होते इब्राहिम मोहम्मद सोली हे आलेले होते आणि मग त्यांच्या वेळेला ते करार झालेले होते विजा उपलब्ध करण्यासंबंधी, सांस्कृतिक सहकार्याविषयी जे झालेले होते आणि आता परत झालेले आहे. ओके, आता जे झालेले आहेत ते कोण आहेत, मोहम्मद नशीद, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यांच्याविषयी थोडा भ्रष्टाचाराचा आरोप होता, तो आता झाल्यानंतर मग परत जे आहे ते आता राष्ट्रपतीपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा इथे त्यांना जे आहे ते 2/3 बहुमत मिळालेलं आहे आणि त्यांचं पुनरागमन झालेलं असं सांगितलेलं आहे. ओके, संसदीय निवडणुकीत नशीद यांच्या मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टी, ओके नाव लक्षात ठेवा, 87 सदस्यांच्या सभागृहात 2/3 बहुमत मिळवलेलं आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप झालेल्या यमीन यांना सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी उपराष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोली यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेला होता. ओके, एवढं जस्ट तुम्हाला यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू नेक्स्ट. मनप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ओके, तर ही बघा मनप्रीत कौर आहे. आता ही हरमनप्रीत कौर नाही आहे, मनप्रीत कौर आहे. ओके, तर डोपिंग अँटी डोपिंगमध्ये सापडल्यामुळं जे आहे ही चर्चेमध्ये आहे. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोळाफेक. ओके, मनप्रीत कौर जी आहे ती गोळाफेक संबंधी गोळाफेकची खेळाडू आहे. रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे त्यांनी. तर राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक एजन्सी म्हणजेच नाडाने जे आहे ते देशातील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तिच्यावरती 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. ओके, ऑलरेडी कसं झालेलं की तिची बरेच वेळा चाचणी घेण्यात आली आणि ती चाचणी 4 वेळा घेण्यात आली बघा, आणि मग त्याच्या वेळेला ती त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सापडली गेली. त्याच्यामुळे हे जे आहे ते 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. बघा तिच्या रक्तामध्ये तसेच मूत्रामध्ये डिमेथिल ब्युटालामिन हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, तसेच मिथॅनॉल अशी जी थोडीशी प्रोनाऊन्सिएशन करायला अवघड असतात ती तुम्ही 2-4 वेळा प्रोनाऊन्स करणं अपेक्षित असतं. अशी उत्तेजक द्रव्य आढळलेली आहेत आणि ही 4 वेळा आढळलेली आहेत, त्यामुळे हे कन्सिडरेबल आहे. त्यामुळे जे आहे ते ही बंदी घालण्यात आलेली आहे. चीनमधील जिनोवा येथील आशियाई अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये जे आहे ते मनप्रीतने सुवर्णपदक जिंकलेलं आणि गोळाफेकीचा विश्वविक्रम केलेला होता 18.86 मीटर. त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही नोट करून ठेवा की काय रेकॉर्ड होता. आता हे जेव्हापासून म्हणजे हे झालेलं आहे, आता त्यांचे जे पदक वगैरे आहे त्याला आता स्टे लागलेला आहे. बघू नेक्स्ट. PM नरेंद्र मोदी या चित्रपटाचे खालीलपैकी दिग्दर्शक कोण आहे. आता हे विचारण्याचं कारण काय, कारण जे PM नरेंद्र मोदी हा जो मूवी रिलीज होणार होता त्याला सर्वोच्च न्यायालयाने जो होते ती स्थगिती दिली होती. त्यामुळे तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. सध्या इलेक्शन चालू आहेत, मग ते इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून हे केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उमंग कुमार. ओके,
आणि हे संदीप सिंह, आनंद पंडित, अर्चना मनीष हे जे आहेत ते कोण आहेत, प्रोड्युसर आहेत, त्याचे निर्माते आहेत. दिग्दर्शक आहे उमंग कुमार. भूमिका बघा कोणी बजावलेली आहे, विवेक ओबेरॉय. जे तुम्हाला जे आहे ते पूर्ण दिलेलं आहे. आणि हे रोखण्यासाठीचं जे होते ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली होती आणि निवडणूक आयोगावरती ते डिसिजन ढकललेला होता. नाव क्वेश्चन ऑफ द डे. या क्वेश्चनचा आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आशा करतो तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.